नागपुर पुलिस ने साइबर धोखाधड़ी के शिकार नागरिकों को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के माध्यम से 10 करोड़ रुपए का मुआवजा सौंपा। इस अवसर पर सोशल मीडिया निगरानी परियोजना गरीब दृष्टि के महत्व पर भी प्रकाश डाला गया। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा, इस दुनिया में कुछ भी मुफ्त नहीं है, इसलिए नागरिकों को सोशल मीडिया के जरिए फैलाए जा रहे प्रलोभनों का शिकार नहीं होना चाहिए। गरीब दृष्टि परियोजना की सफलता पर संतोष व्यक्त करते हुए उन्होंने कहा, यह पायलट परियोजना राज्य के अन्य जिलों में भी लागू की जाएगी। गरीब दृष्टि परियोजना के माध्यम से साइबर धोखाधड़ी की जानकारी प्राप्त करना, अफवाह पर अंकुश लगाना और सोशल मीडिया का उचित उपयोग सुनिश्चित करना संभव हो गया है। नागपुर पुलिस की इस पहल से साइबर धोखाधड़ी की घटनाओं में कमी आने की संभावना है। मुख्यमंत्री फडणवीस ने संकेत दिया है कि इस परियोजना को पूरे राज्य में लागू किया जाएगा। प्रोग्राम्स होते, माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते इथे महाराष्ट्र राज्य आणि एक गरुड दृष्टी जे एक ॲप एक टूल आपण तयार केलेलं आहे आणि त्याचा हेतू असा आहे की तो एक ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टूल आहे आणि त्याचे जे सोशल मीडियावर वेगवेगळे प्रकारचे जे पोस्ट होतात, पोस्ट करतात लोक, तर हे जे पोस्ट आहे त्याच्यामुळे जातीय तणाव निर्माण होतो किंवा एखादा हेट स्पीच असतो किंवा हे वेगवेगळे प्रकारचे जे असतात त्याला टॅप करण्यासाठी, त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी हे टूल तयार करण्यात आलेले आहे। गरुड दृष्टी ॲप जे आहे आणि याचा भरपूर फायदा होतो आहे। आपण सैकड़ो असे अकाउंट्स आहे जे याच्यामुळे आपण बंद केलेले आहे। आणि दुसरा आमचा एक प्रोग्राम होता, तो होता की सायबर फ्रॉड्स मध्ये, सायबर ऑफेन्सेस मध्ये काही गुन्हे जे दाखल झाले होते आणि त्याच्यात जे आहे आपण जे अमाउंट रिकवर करतो ते अमाउंट आपण आज जवळपास 10 कोटीचे पुढे जे अकाउंट हे होते पैसे आपण केलेले अटॅच केलेले ते आज परत देण्यात आलेले आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हस्ते। आणि त्याच्यात आज जे आहे समाधानी होते सगळे लोक ज्यांना ज्यांचे पैसे मिळालेले आहे। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचे पण म्हणणं असंच होतं की आपण जागरूक राहावे आणि 1930 जे आपली हेल्पलाईन आहे तसेच 1945 दोन्ही हेल्पलाईन जे आहे फार महत्त्वपूर्ण आहे, त्याचा वापर लोकांनी केला पाहिजे आणि याच्या जास्तीत जास्त अवेअरनेस झाली पाहिजे। हे सगळे मुद्दे आज झालेले आहेत। मी पोलीस कमिशनर म्हणून सर्वांना आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे की आपण जागरूक राहावे। सायबर फ्रॉड्स आजकाल फार कॉमन होत आहे आणि डिजिटलाइजच्या तुमच्याकडे फोन येतो किंवा तुमचे ATMचा जे पिन आहे तो आपण लगेच लोकांना देऊन टाकतो, एखादा अननोन लिंकवर आपण जातो। तर हे जे सगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल जागरूकता होणे फार महत्त्वपूर्ण आहे, त्याच्याबद्दल माहिती असणे महत्त्वपूर्ण आहे। जर तुम्हाला कुठली शंका असली तर तुम्ही जरूर आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्यात, जेणेकरून आपण सगळे ऑनलाईन सुरक्षित राहावे। खूप खूप धन्यवाद।